मुलांच्या शिक्षणाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा त्यांची शाळा, शाळेचं मीडियम, शाळेमधला तो सिलेबस, शाळेची प्रतिष्ठा, मुलांच्या रँक्स, मुलांचे मार्क्स या सगळ्याच गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. आणि एकंदरीतच त्यांचं करिअर कसं होणार आहे, याची सुरुवात अगदी त्या शाळेपासून झालेली असते. पण आज मी तुम्हाला अशा एका माणसाची गोष्ट सांगणार आहे, जो मनुष्य शाळेमध्ये कधी गेलाच नाही. कारण हा मनुष्य प्राचीन अथेन्समध्ये 2400 वर्षांपूर्वी जन्माला आला होता. आणि त्या काळात आपण आता जशा शाळा पाहतो तशा शाळा नव्हत्याच मुळी. त्यामुळे शाळेत जाण्याचा प्रश्नच नाही. या मनुष्यानं स्वतः एकही पुस्तक लिहिलेलं नाही, पण तरीही त्यांच्या बाबत भरपूर सारी पुस्तकं लिहिण्यात आलेली आहेत. आणि हो, मी जे म्हटलं ना की ते शाळेत गेलेच नाहीत, पण अमेरिका, युनायटेड किंगडम, जर्मनी, फ्रान्स अशा मोठमोठ्या देशांमधल्या मोठमोठ्या सिलेबसमध्ये त्यांच्याबद्दलचं शिकवलं जातं बरं का. आणि त्यांच्यावरचे रिसर्च पेपर सुद्धा सादर केले जातात. हा मनुष्य ना राजा होता, ना योद्धा होता, ना कोणी श्रीमंत होता. हा एक अत्यंत साधे कपडे घालणारा आणि अनवाणी पायानं प्राचीन अथेन्सच्या रस्त्यांवरून चालणारा होता. तो चालताना जे कोणी वाटेत भेटेल त्यांच्याशी बोलायचं म्हणण्यापेक्षा त्यांना बोलतं करायचा. सगळेच लोक त्या मनुष्याकडे एक अतिशय विद्वान महान मनुष्य म्हणून पाहत होते. पण याला स्वतःला मात्र वाटायचं की मला काहीही माहित नाही, हे मला माहित आहे. आपले प्रश्न घेऊन बरेच लोक त्यांच्याकडे जायचे, कारण अर्थात सर्वांनाच माहित होतं की हा विद्वान मनुष्य आहे, त्याच्याकडून आपल्याला उत्तर डेफिनेटली मिळणार. पण हे लोक जेव्हा त्याला प्रश्न विचारायचे तेव्हा तो प्रश्नांची उत्तरं थेटपणे द्यायचा का? अजिबात नाही. त्यांच्याच प्रश्नाचा धागा पकडून ते आणखी एक प्रश्न विचारायचे. मग पुन्हा त्या उत्तरातून आणखी उपप्रश्न, पुन्हा प्रश्न, पुन्हा उपप्रश्न, असं करत करत शेवटी त्या लोकांना कळालेलं असायचं, ह्या मनुष्यानं आपल्याला थेट उत्तरापर्यंत पोहोचवलेलं आहे. कुणी त्यांना विचारायचं सुद्धा की तुमच्याकडे थेट उत्तर देण्यासाठी असतात हे आम्हाला माहिती आहे, मग तुम्ही थेटपणे उत्तर का नाही देत? तेव्हा त्यांचं उत्तर असं असायचं की असं रेडीमेड उत्तर दिल्यामुळे वेळ वाचतो खरा, पण जिज्ञासू वृत्ती मरते आणि मला ही वृत्ती मरू द्यायची नाही. आणि त्यांचं म्हणणं हे सुद्धा होतं, लोकांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करणं हेच तर माझ्या आयुष्याचं मिशन आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं हेच मिशन कायम असायचं. अर्थातच 2400 वर्षांपूर्वीचा हा प्राचीन अथेन्स मधला काळ म्हणजे एवढा जुना की तेव्हा धर्मसत्ता खूप प्रबळ होती. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांची सरमिसळ झालेली होती. आणि हा मनुष्य जेव्हा तरुणाईला विचार प्रवृत्त करायचा, तरुणाई सुद्धा त्याच्याकडे आकर्षित व्हायची, कारण हा अगदी निर्भीडपणे आपले विचार मांडायचा. धर्मातले सुद्धा जे विचार त्यांना पटत नाहीत किंवा जे श्रद्धा त्यांना पटत नाहीत त्यावर देखील हे प्रश्न निर्माण करत असत. म्हणून अर्थातच या मनुष्याबद्दल तरुणाईला खूप आकर्षण वाटत होतं. आणि जेव्हा धर्मसत्तेच्या हे लक्षात यायला लागलं तेव्हा त्यांना स्वतःच्या सत्तेची खूप काळजी वाटायला लागली. कारण या मनुष्यानं तरुणाईला असंच विचार करायला जर प्रवृत्त केलं तर ते आपलं ऐकणार कसं? कारण तोपर्यंत धर्मसत्ता जे सांगेल तेच योग्य आहे असं सगळे समजायचे. आणि धर्मसत्तेला कुणीही प्रश्न विचारायचं नाही, त्यांनी दिलेल्या प्रत्येक आदेशाची अंमलबजावणी फक्त केली जायची. पण तरुणाई अशी आता त्या मनुष्याच्या विचारांमध्ये जात आहे हे लक्षात आल्यानंतर धर्मसत्ता आणि मी म्हटलं तसं राजसत्ता यांची सरमिसळ होती. त्यामुळेच या सत्तेनं त्या मनुष्याला खडसावलं आणि सांगितलं की तरुणाईला अशा रीतीनं विचार करण्यासाठी प्रवृत्त करणं तू थांबव, अन्यथा आम्ही तुला शिक्षा देऊ. आणि अर्थातच या मनुष्यानं काय केलं असेल असं तुम्हाला वाटतं? त्यानं शिक्षा भोगण्याची तयारी दाखवली, पण आपल्या लाईफचं जे मिशन आहे, विचार करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं, हे अजिबात थांबवणार नाही हे सांगितलं. आणि अर्थात ती शिक्षा त्यांना भोगावीही लागली, ही वेगळी गोष्ट. पण माझा सांगण्याचा मुद्दा नेमका वेगळा आहे. त्याच मुद्द्याकडे मी आता पुन्हा येते. सद्यस्थिती आपली कशी आहे? मी जे सांगितलं ते उदाहरण 2400 वर्षांपूर्वीचं प्राचीन अथेन्स मधलं. त्या मनुष्याचं नाव मी तुम्हाला अवश्य सांगितलंच पाहिजे.
मी आतापर्यंत सांगत होते सॉक्रेटिस यांच्याबद्दल. आणि आपल्याला माहित असेलच की हेमलॉक हे विष त्यांना पिण्यासाठी बाध्य करण्यात आलं आणि ते विष पिऊन त्यांनी त्यांचा देह सोडला. अर्थात एक ह्याही बाबतीमध्ये सांगते त्यांच्या मित्रांनी, त्यांच्या काही शिष्यांनी पूर्ण योजना बनवली होती जेणेकरून सॉक्रेटिसला तुरुंगातून पळता येईल आणि दुसरीकडे कुठे जाऊन स्वतःचा जीव वाचवता येईल. पण सॉक्रेटिस यांनी स्वतः त्याला नकार दिला. का माहित आहे? कारण त्यांचं म्हणणं होतं, आयुष्यभर मी न्यायाबद्दल सांगत आलो आहे, कायद्याचं पालन करायचं आहे हे सांगत आलो आहे. कायदे जर चुकीचे असतील तर ते योग्य मार्गाने बदलायचे, पण जे कायदे आहेत त्याचं मात्र पालन करायचं हे मी सांगत आलो आहे. आणि अशा वेळी जर मी स्वतःच कायद्यानं दिलेली शिक्षा असतानाही पळून गेलो तर तो कायद्याचा अनादर केल्यासारखा होईल आणि मी कायद्याचा अनादर करणार नाही. म्हणजे हा मनुष्य स्वतः किती विचारी होता आणि म्हणूनच सगळी तरुणाई त्यांच्याकडे आकर्षित झालेली होती. म्हणूनच तर एवढी सगळी वर्ष उलटून गेल्यानंतरही सॉक्रेटिस आजही आपल्याला माहीत आहेत आणि एवढे सगळे रिसर्च आजही त्यांच्या संदर्भाने केले जात आहेत. तर त्याच अनुषंगाने मी सांगत होते सद्यस्थितीबद्दल. सध्याची स्थिती कशी आहे? तसं जर म्हटलं तर अगदी प्राचीन जेव्हा मनुष्य हा गुहा मानव होता तेव्हापासून आतापर्यंतचा सगळा कालावधी लक्षात घेतला तर आत्ताची परिस्थिती म्हणजे मनुष्याच्या सर्वाधिक प्रगतीची परिस्थिती आहे. आता तर आपण ChatGPT, जेमिनाय, गुगल हे सगळं खिशात किंवा हातातच घेऊन फिरतो. जस्ट काही आपल्याला प्रश्न पडला की जस्ट आपण विचारला की ताबडतोब काही सेकंदात आपल्याला त्याचं उत्तर आलेलं असतं. विचार करण्याची आपल्याला ऍब्सोल्युटली गरज सुद्धा उरलेली नाही. म्हणजे प्रेझेंटेशन जरी करायचं असलं तरी ChatGPTला सांगायचं, ती रेडीमेड प्रेझेंटेशन तयार करून देते. स्वतः विचार करणं हा भाग तर वेगळाच, पण आपण आठवणीत आणणं किंवा स्मरण करणं एखाद्या गोष्टीचं ते सुद्धा सोडलं आहे. म्हणजे आपल्याला जर आठवायचं असेल की त्या अमुक तमुक एका सिनेमामधली ती हिरोईन कोण बरं, चेहरा आठवतोय तिचा पण तिचं नाव आठवत नाहीये. आता आपण आपल्या स्मरणशक्तीला ताण देऊन ते नाव आठवण्याचा प्रयत्न करतो का? अजिबात नाही. लगेच आपण एखादा ऍपचा वापर करतो आणि त्याला प्रश्न विचारून उत्तर मिळवतो. म्हणजे विचार करणं तर आपण थांबवलं आहेच, पण स्मरणशक्तीवर ताण देणं सुद्धा आपण थांबवलेलं आहे. आणि आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाचं जर काम करणं त्यानं थांबवलं तर काय होतं हे आपल्या सर्वांना माहित आहे. विचार करायला लावणारे सध्याचे डॉमिनंट फॅक्टर्स कोणते आहेत? टीव्ही सिरियल्स, वेब सिरीज, सोशल मीडिया असे भरपूर सारे फॅक्टर्स आहेत. रील्स सुद्धा एक प्रकारे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर डॉमिनन्स गाजवत असतातच. म्हणजे आता आपण सोशल मीडियाचे लाईक्स आपल्यासाठी महत्वाचे ठरतात. लॉजिकल सेन्सचा आपण तेवढा विचार करत नाही. वेगवेगळे ट्रेंड्स फॉलो करण्याकडे आपला कल वाढत आहे. इतकंच नव्हे तर आपण एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार करण्याच्या ऐवजी ती गोष्ट पॉप्युलर आहे का हे बघतो आणि जर ती पॉप्युलर असेल तर हे करायचं आहे का, खरंच योग्य आहे का, करणं खरंच आवश्यक आहे का याचा काहीही विचार न करता जस्ट ट्रेंड आला आहे म्हणून तो फॉलो करणं सुरू होऊन जातं. मला काय वाटत आहे याचा विचार करण्याच्या ऐवजी इंटरनेट आपल्याला काय सांगत आहे याकडे आपण लक्ष देत असतो. एखाद्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी आपल्या मेंदूनं सुरुवात करण्याच्या आत गुगलनं आपल्याला ते उत्तर दिलेलं असतं. एखाद्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं असेल तर तिथले लँडमार्क्स, तिथलं एखादं काहीतरी महत्वाचं ठिकाण किंवा त्या एरियाचं नाव असं सगळं लक्षात ठेवण्याच्या ऐवजी किंवा जे आपण वाचलेलं होतं त्यावर स्मरणशक्तीवर ताण देऊन ते आठवण्याच्या ऐवजी लगेच मॅप आपल्याला तिथपर्यंत थेट घेऊनही जातो. थोडक्यात काय तर आपण काय करायचं आहे, आपण कशावर विश्वास ठेवायचा आहे, आपलं आयुष्य आपण कसं घडवायचं आहे, इव्हन आपलं करिअर कोणत्या पद्धतीचं निवडायचं आहे, या सगळ्याच्या सगळ्या बाबी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हे सगळे सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या पद्धतीचे ऍप निर्धारित करत आहेत. आणि मग प्रश्न असा पडतो, विचार करणं खरंच एवढं महत्वाचं आहे का ज्यासाठी सॉक्रेटिसनं स्वतःचा जीव दिला आहे, शिक्षा त्यांनी मृत्यूदंडाची भोगली आहे? खरंच विचार करणं एवढं महत्वाचं आहे का? आणि मग आपल्याला लक्षात यायलाच हवं की आत्तापर्यंत जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं ना
की आपण मनुष्याच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त प्रगत आता आहोत आणि इथपर्यंत आपण कसे पोहोचलो आहोत? अर्थातच आपल्या विचारांच्या जोरावर. झाडावरचा तो सफरचंद जेव्हा ती झाडाची फांदी सोडतो, तो सफरचंद मोकळा होतो फांदीपासून, तेव्हा तो खालीच का पडतो? तो वर का नाही जात? आडवा किंवा तिरपा दुसरीकडे का नाही जात? हा प्रश्न न्यूटनला पडला आणि म्हणून त्यावर विचार प्रक्रिया सगळी होऊन गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. जेव्हा जर्म थिअरी अस्तित्वातही नव्हती, तेव्हाही डॉक्टर इग्नास सेमिल्विस यांना हाच प्रश्न सतत सतावत राहिला की नेमक्या या प्रकारच्या बाळंतिणींचा मृत्यू का होतो. आणि त्यापासूनच विचार करून, लॉजिक लावून, ऑब्झर्वेशन्स करून ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले की महिलांची डिलिव्हरी करण्याच्या अगोदर डॉक्टरांनी हात स्वच्छ धुतलेच पाहिजे. आता आपल्याला माहित आहे, कारण जर्म थेअरी होऊन आता बरीच वर्ष झाली आहेत ना, पण तेव्हा तिचा विकास तर सोडा, तिचं नाव सुद्धा निघालेलं नव्हतं. त्या परिस्थितीत इग्नास सेमिल्विस हात धुण्याबद्दल सांगत होते. का? कारण त्यांनी विचार केला होता. विचाराच्या जोडीला ऑब्झर्वेशन होतं. त्याचप्रमाणे पाण्याने सुद्धा मृत्यू ओढवतो आहे. पाणी जर दूषित असेल तर त्याने सुद्धा मृत्यू ओढवू शकतो. जेव्हा जर्म थिअरी उदयाला सुद्धा आली नव्हती, त्याच काळामध्ये पाणी जर दूषित असेल तर त्यामुळे मनुष्यांना कोणता एक आजार होतो आणि त्याचा परिणाम म्हणून तो मनुष्य मृत्युमुखी सुद्धा पडू शकतो. हा विचार आणि ऑब्झर्वेशन डॉक्टर जॉन स्नो यांनी केलं, ज्याचा परिणाम म्हणून तेव्हा बरेच मृत्यू टाळता आले. आणि आता तर आपल्याला माहित आहेच, कॉलरा हा रोग होतो आणि जर वेळीच उपचार झाले नाही तर प्रसंगी तो रोगी किंवा तो जो आजारी मनुष्य आहे तो दगावू सुद्धा शकतो. सांगण्याचा उद्देश मुळात हाच आहे की विचारांमुळे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आपण प्रगती केली आहे. क्षेत्र कोणतंही असू देत, तुमच्या डोळ्यासमोर जे कोणतं क्षेत्र येत असेल त्या क्षेत्राचा तुम्ही विचार करा. लक्षात असं येईल की त्याही क्षेत्राचा विकास याचमुळे झाला आहे कारण त्या क्षेत्रामध्ये विचार करणारे लोक होते. विचार करणं किती महत्वाचं होतं हे सॉक्रेटिसनं तेव्हाच जाणलेलं होतं. म्हणून ते म्हणत होते की रेडीमेड उत्तरं जर दिली तर जिज्ञासू वृत्ती मरेल. म्हणजे एका अर्थाने आपण जे म्हणतो की नाही, की एखादा जर उपाशी असेल तर त्याला मासे नेऊन देण्याच्या ऐवजी मासेमारी शिकवा, जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा तो स्वतःचं पोट भरू शकेल. म्हणजेच विचार करणं किती महत्वाचं आहे हे 2400 वर्षांपूर्वी सॉक्रेटिसने सांगितलं, ज्याचा परिणाम म्हणून त्यांनी स्वतः मृत्यूदंडाची शिक्षा भोगली. आणि विचार करणं महत्वाचं आहे हे आपल्यापर्यंत आतापर्यंतही पोहोचवलं, पण दुर्दैवानं आपण अजूनही त्यामधून शिकत नाही. आणि मी जसं आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगत होते, आपण विचार करतच नाही. आपल्याला विचार कसा करायचा हे सुद्धा डायरेक्ट कोणीतरी करत आहे आणि त्याच दिशेनं आपला तो विचार जात आहे, जे आपल्यासाठी खूप हानिकारक आहे. म्हणूनच मेंदूवर सतत माहितीचा मारा करण्याच्या ऐवजी आपल्या ह्या मेंदूला, स्मरणशक्तीला ताण द्यावा लागेल. वेगवेगळ्या पद्धतीचे चॅलेंजेस या मेंदू समोर निर्माण करावे लागतील आणि तेव्हा खरा आपला मेंदू अधिक विकसित होत राहील. आणि जर अशी काही अडचणीची परिस्थिती उद्भवली की जिथे टेक्नॉलॉजी सुद्धा मदत करू शकणार नाही, तिथे सुद्धा व्यवस्थितरित्या जगण्याचं आपल्याला याच आपल्या ब्रेनच्या वापरामुळे कळालेलं असेल. सरते शेवटी आपण स्वतः तर विचार करूयाच, पण आपल्या मुलांना सुद्धा विचार करायला लावू ही सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.